आणि यानंतर पुढची एक धक्कादायक बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेला चुकीचा डोस दिल्यामुळे, चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणी मोठं राजकारण देखील तापताना पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे एक महिला गंभीर असल्याचंही कळतंय। उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। सोनम डोंगरे या महिलेचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर स्थितीत आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। दरम्यान डोंगरे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला। शवविच्छेदन नवी मुंबई पालिका रुग्णालयात न करता मुंबईतील रुग्णालयात करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। डॉक्टरांवर डबल मर्डर केस लावण्याची पती आणि नातेवाईकांनी मागणी केली। तसंच उपचारादरम्यान पत्नीला भेटू दिलं नाही असा आरोप पतीनं केला। दरम्यान चुकीचे उपचार करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भावना पगारे यांचं निलंबन करण्यात आलं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली रुग्णालयामध्ये काल दुर्दैवी गरोदर महिलेचा आपल्या बाळासह मृत्यू झालेला आहे। सोनम डोंगरे यांचा मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्या ज्या महिला आहेत रिचा मिश्रा यांची स्थिती अत्यंत नाजूक असून त्या व्हेंटिलेटरवरती आहेत। एकच्या सुमारास एक इंजेक्शन दिलं होतं माझ्या वाईफला। इंजेक्शन दिल्या माझी वाईफ जागेवरती बेशुद्ध पडली आणि त्यांनी आम्हाला फक्त बाहेर सांगितलं की तुमची वाईफ बेशुद्ध पडली आहे। तर आम्ही शहरभर आतमध्ये येण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, पण त्यांनी आम्हाला अजिबात आतमध्ये सोडलं नाही। बोलले की नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे होत असतं असं एका दोन पेशंटला, तर हे नॉर्मल आहे, काही तुम्ही काळजी करायचं टेन्शन नाही असे त्यांनी बोलले। आणि जवळजवळ 3 तास माझ्या वाईफला त्यांनी आतमध्ये काही केलं, मला काहीच खबर नाही करू दिली। त्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही अजिबात, किंवा मला काहीच कुठल्याच प्रकारे त्यांनी हे नाही केलं। मी त्यांना वारंवार बोलत होतो की मी हलवतो माझ्या वाईफला, मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो, पण त्यांनी मला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही। ओढूचे उत्तरे दिली आणि मला आतमध्ये नातेवाईकांना मला दोघांना पण आतमध्ये येऊ दिलं नाही। जर हे डॉक्टर सामान्य नागरिकांना तर व्यवस्थित ट्रीट करत नसतील, हे व्हीआयपी जर माणसांना जर ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत असेल, तर मी सरकारला, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना मी जसं आधार कार्ड तुम्ही सामान्य नागरिकांना दिलेले, तसा व्हीआयपी पास ही सामान्य नागरिकांना देण्यात यावा, की त्याला व्यवस्थित या पालिकेच्या रुग्णालयात उपचार मिळतील। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।